फलंदाज दाखल झालाय बॅटर रोशन रोशन बडापकर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर इथे पाहायला मिळतोय. प्रज्योत नाटेकर एक खेळाडू आहे पावसचा तर एक खेळाडू आहे दुपावे गावचा. तर पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये शैलेश कुलकांड जो संघाचा संघनायक आहे. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल सेकंड सेमीफायनलचा फुलरलेनचा बॉल दिशा दिली आहे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये खेळ आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अगदी पहिल्या बॉलवर स्वागत केलं जाते ते शैलेश कुलकांडचं चौकार. येस डीजे पहिला चौकार ती ठुकला वीरेंद्र सेवाग सरांची आठवण करून देणारा हा फटका. पहिला बॉलवर ज्या ज्या बी चौकार ठुकला जातो आठवण येते वीरेंद्र सेवाग सरांची. यावेळी फटका चांगला आहे कव्हर्सला खेळलाय. 2 खेळाडू होते परंतु त्यांच्यामधून बॉलला पाठवलाय. आणखीन एक शानदार दमदार डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. येस डीजे मॅच नंतर सुरू होईल. इथे कमबॅक केलंय जे खेळाडू आहेत नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारे त्यांनी योगीराज बावकर यांच्या सोबत संपर्क साधा. इथे डॉट बॉल टाकलाय. पहिल्या 2 बॉलवर चौकार इथे ठोकले रोशन आणि त्यानंतर तो तिसऱ्या बॉलवर बीट झालाय शैलेश. अभिप्रमवाडी खेळाचा होता इतकासा टायमिंग होऊ शकला नाहीये आणि त्यानंतर सिंगल इथे मिळते. सिंगलने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला होता चौकारासाठी आणि तेच इथे रोशनने दाखवलं होतं. फुलरलेनचा बॉल फ्लिक केलाय पण गडातली ताकद मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल इथे मिळेल. कमबॅक इथे झालंय. 2 चौकार इथे ठोकले गेले रोशनच्या बॅट मधून आणि त्यानंतर आता धावसंख्येत 57 धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत. यावेळी अगदी समोर खेळलाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय तोपर्यंत इथे 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. 12 धावा स्कोर बोर्डवर. सेकंड सेमीफायनलचा तरार इथे सुरू झालाय. जय हनुमान धाकटी जांभारीच्या विरोधात आई नवलाई हे दौतड. टॉस इथे जिंकला निर्णय घेतलाय एसपीआर बॉल फर्स्ट. प्रज्योत आणि रोशनने पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा काढल्या आहेत 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चांगली सुरुवात वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात तुम्हाला अर्ध काम पूर्ण करून देते आणि तेच इथे पाहायला मिळाले. परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडेल तिथे देखील स्वागत असेल. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. रोहित सुर्वे पहिला बॉल बाउन्स केला होता कव्हर्सला. इथे विपुल पवारने केलंय थोडस फंबल. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. ही आहे क्रिकेटची कल्पकता. चला कल्पकता तत्परता या शब्दांना देखील क्रिकेटच्या पटलावर तेवढंच महत्व आहे मित्रांनो. आणि आता स्कोर कार्डवर धाव संख्या 14. दुसरं षटक रोहित सुर्वेला गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलंय. त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला प्रज्योत तिथे स्ट्रायकिंग एंडला खेळताना सिद्ध होईल. नेक्स्ट बॉल 14 धावा. यावेळी मोठा फटका रडार मध्ये होता फेकून दिलाय बॉलला काउ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. ह्यूज अँड हँडसम 6 धावा येतोय षटकार. येस डीजे आहे. सेमीफायनल नंबर 2 कमबॅक करेल का रोहित सुर्वे. त्याचा हा बॉल अकुटप्प्याचा बॉल न जाकत दाखवली. काय फटका इथे सजवलाय. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका कव्हर्सला इथे चाललाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात परंतु इथे धावा मिळतील. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगला फटका बॅक फुटवर गेला. आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय रोशन जो 5 बॉल मध्ये 11 धावांवर खेळतोय. त्याने ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे झेल सुटलाय आणि त्यानंतर धावा मिळतील 2. इथे कॅच सोडली आहे. पकडो कॅच जीतो मॅच कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेट
धावा सध्या स्कोरबोर्डवर 25. नेक्स्ट बॉल रोहित सुर्वेचा, फुलरलिनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, डीपला फिल्डर आहे, काऊ कॉर्नर मधून धावेल तोपर्यंत सिंगल. इथे फेकी थोडीशी खराब. दबाव आहे या मॅचचा, कारण ही मॅच मोठी आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांवर दबाव असणारच आहे. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये असेल घमासान प्रेक्षणीय सामना. बेस्ट ऑफ ऑल खारवी विरुद्ध रेस्ट ऑफ गुहागर खारवीच्या दरम्यान नेक्स्ट मॅचला इथे सुरुवात देखील होणार आहे. धावांवर खेळतोय आतापर्यंत आक्रमक पवित्रा त्याने दाखवलाय. फुलरलेनचा बॉल फक्त खोदून काढलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, चांगली फिल्डिंग. बॉल चाललाय इथे डॉट बॉल. इथे कमबॅक करायचंय. पहिला बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, धाव इथे मिळणार नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल आला इथे डॉट बॉल सिद्धांत जाकरचा आणि हा फुलटोस बॉल याच्यावर तुटून पडलाय, अक्षरशः काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलाय. हाय हँड हँडसम रडार मध्ये होता, फुलटोस टाकला, त्याचा खरपूस समाचार. धावा मिळतील 6. येस डीजे दबाव. पहिला बॉल डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर इथे षटकार ठोकला गेलाय आणि आता बाहेर टाकलाय बॉल. हा दबाव आहे स्पष्टपणे जाणवतोय. षटकार ठोकला गेला, त्यानंतर वाईट बॉल इथे टाकला जातोय. खराब पिचिंग. नेक्स्ट बॉल 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आणखीन एक खराब बॉल, त्याच्यावर देखील हल्ला केला जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक धमाका, प्रज्योतच्या बॅट पण येतोय हा षटकार. येस डीजे ते 25 धावांची इनिंग इथे पेश करतोय सध्या प्रज्योत, जो महत्वाचा खेळाडू आहे. जय हनुमान धाकटी जांभारी संघासाठी हा बॉल देखील रडार मध्ये होता. इथे झेलची संधी आहे, प्रणव आहे आणि तो इथे झेल सोडणार नाहीये, कारण हा स्टायलिश खेळाडू योगदान देतोय आणि ते परतावं लागेल. विकेटचं होतंय पतन. प्रज्योत बॅक टू द पवेलियन, आउट. येस डीजे काम त्याने इथे पूर्ण केलंय. सिद्धार्थला अखेर यश इथे मिळालंय. 2 षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आले, परंतु त्यानंतर एक महत्वाची विकेट त्याने इथे घेतली आहे. आणि आता संघाचा संघनायक विकास दातकर दाखल झालाय मैदानात. जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला असेल रोशन. धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर 40. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान चांगली बॅटिंग इथे केली जाते. रोशन साठी हा बॉल सिद्धार्थचा, फुलरलिनचा बॉल हवेत केलाय, आणखीन एकदा मिस टायमिंग केलाय. विपुल पवार बॉल खाली आणि आता घेतलाय झेल. म्हणजे बॅक टू बॅक 2 गडी. तू चल मी आलोच, तू चल तो मैं आया. दुसऱ्या विकेटचं पतन. ते विकास दातकर, त्याच्यासाठी हा बॉल. फुलरलिनचा बॉल कमी गतीचा बॉल इथे टाकला गेलाय उजव्या हाताच्या खेळाडूच्या विरोधात आणि आता विकासने लावलाय डोक्याला हात, कारण ती संधी होती. अगदी फिंगर रोल केली आणि त्यानंतर बॉल इथे होता कमी गतीचा. नवलाई हे दौतड संघाची किमया न्यारी, हे दौतड तांडेल वर्गाची तयारी भारी. रिस्ट ऑफ गुहागर खारवी या संघासाठी संघ मालक असतील हे दौतड तांडेल वर्ग. परंतु या संघात आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील कुंदन रोहिलकर, असगोली, शिलेश कुलकान, हे दौतड, विश्वजित पडेकर, वेणेश्वर भाटे इथे दाखल झालाय. 40 धावा स्कोरबोर्डवर. पहिला बॉल फुलरलिनचा बॉल, त्यानंतर बॉल चालला इथे मिड विकेटला, शॉटला फिल्डर नाहीये. 1 रन इथे पूर्ण झाले आणि आता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे होणार नाहीये. चर्चा करतो तो विश्वजित पडेकर, वेणेश्वर भाटी, प्रणव नाटेकर, हे दौतड, राज डुर्लेकर हा देखील खेळाडू असेल गुहागरचा. सुशांत रोहिलकर, नवानगर, परेश शिरगावकर, दोपाबे, अचित तांडेल, वेणेश्वर, देवार्ष पालशेतकर, साक्री आगर, दिलीप जाकर, पालशेत आणि प्रणित पालशेतकर, असगोली. बेस्ट ऑफ रेस्ट ऑफ गुहागर खारवी. संपर्क करा आपण योगीराज बावकर यांच्या बरोबर पवेलियनच्या मागे. आणि इथे अंपायरचा सिग्नल आलाय व्हाईट बॉल. तर दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ ऑल खारवी संघासाठी संघ मालक आहेत परेशजी बावकर आणि शैलेशजी हे दौकर, आकाश दातकर, धाकटी जांभारी, निकेतन नाटेकर भाटी, रिषभ पटेकर भाटी. याच दरम्यान बॉल हवेत होता. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय.
विकास दातकर धाकटी जांबारी, त्यानंतर सर्वेश आडिवरेकर गावडे आंबेरे, निकी जाधव तरी बंदर, सुविचार वरवटकर गावडे आंबेरे, प्रज्योत नाटेकर दुपाबी, अमित अजगोलकर कारुळ, मनीष पावसकर अजगोली या खेळाडूंना देखील विनंती असेल आपण योगीराजजी बावकर यांच्याशी संपर्क करा. नेक्स्ट कार्ड गोलंदाजी मार्कवर आहे आणि त्याच्या समोर इथे स्ट्रायकिंग एला बॅटर सज्ज. फुलरलींचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, डीपला फिल्डर आहे, 1 रन मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होणार नाहीये. सिंगल इथे मिळते. मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने इथे दाखल झालेत. भारतीयांसाठी धर्म झालाय आणि या धर्माचे पूजक सर्व इथे दाखल झालेत. अगदी समोर हवेत केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल इथे घेतलाय आणि आता फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का, विकास दातकर ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. यस डीजे. प्रीतमजी पावसकर जे नुकतेच लग्नाच्या बेडीत देखील अडकलेत आणि त्यानंतर आता क्रिकेट बॅक टू क्रिकेट देखील ते म्हणतायत, कारण हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि सध्या गुणलेखनाच्या भूमिकेत त्यांना पाहतोय. हा बॉल इथे आलाय, डॉट बॉल. शैलेश कोलकाडने कमबॅक करून दिलाय. फुलरलींचा बॉल लॉंग ऑन मध्ये खेळलाय, विशाल आहे आणि विशालच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय बॉल. इथे खराब फिल्डिंग, बॉल येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौका. येस डीजे. चार षटकांचा केती संपलाय आणि हे टायटल सॉन्ग आपण ऐकत होतो. थीम सॉन्ग आहे या स्पर्धेचं. अतिशय सुमधुर आवाज शैलेश कोलकांड यांनी हे गायलं देखील आहे. सुशीलजी जाधव जे बेळमचे आहेत त्यांनी केलंय हे संगीतबद्ध आणि अतिशय सुमधुर आवाजात हे टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपल्याला ऐकायला मिळते. धावा झाल्या सध्या स्कोर बोर्डवर 48. 3 गडी ती बाल होतं, परंतु आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश झरबे, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुबोध जाधव. विघ्नेशसाठी हा बॉल अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मधून फिल्डर धावेल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होईल, फेकी थोडीशी खराब. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या आता पुढे पोहोचते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 49 धावा यासाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड बाबा. इथे बीट केलाय. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हेच क्रिकेट आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या होत्या आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाहीयेत, कारण क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखलं जात आणि अगदी तेच इथे पाहायला मिळतंय. इथे गती वाढवली ऑन साइडला अलॉंग दी कार्पेटने बॉल येतोय, डीपला फिल्डर आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आणि आता दुसरी धाव होईल इथे पूर्ण. थोडस फंबल सेकंड अटेम्प्टला चेंडू इथे गॅदर केलाय, तोपर्यंत 2 धावा इथे रोखल्या जात नाहीयेत. 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली आहे 51 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 चेंडूंवर मोठे फटके खेळण्याचा इरादा असेल, सिद्ध करावं लागेल या 3 बॉलवर, कारण ते मोठं टार्गेट सेट करण्याच्या दिशेने प्रयत्न केला जाईल. विशालचा हा बॉल रडार मध्ये होता, इथे पुल केलाय, पॉवरफुल ब्युटीफुल बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हँडसम षटकार. येस डीजे. एकजुटीने राहूया, खारवी समाजाला पुढे नेऊया. आरवी प्रीमियर लीग नवलाई हे दौतड गावामधी. खारवी प्रीमियर लीग नवलाई हे दौतड. एक षटकार इथे आलाय सुबोधच्या बॅट मधून, आता तो देखील म्हणेल हे दिल मांगे मोर. अजून एक षटकार इथे मारायचा आहे मला, परंतु आता 57 धावा स्कोर बोर्डवर. 3 गडी ते बाद झाले. शेवटचे 2 बॉल आव, परंतु त्याने आतापर्यंत काम चांगलं केलंय. हा बॉल बॅटची कडा घेऊन यश. 57 धावा, 3 गडी बाद. शेवटचा बॉल पहिल्या डावातला अगदी हवाई शेवटच्या बॉलवर आक्रमण केलंय. हा बॉल चाललाय अगदी आमच्या मंचाच्या दिशेने. मान्यवरांना सलाम. गणराज पालशेतकर नॉन स्ट्रायकिंग ला शैलेश. पहिला चेंडू अगदी हवेत केलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 खेळाडू बॉल मागे धावतील. पहिल्याच बॉलवर 2 धावा इथे मिळतात.
थँक्यू डीजे. डाबाला इथे सुरुवात झाली आहे. 64 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. सेकंड सेमीफायनलचा थरार. पहिला बॉल गणराज पालशेतकर जो बेनेश्वर गावचा खेळाडू आहे आणि त्याच्याबरोबर संगनायक शैलेश कुलकांड. नो स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या बॉलवर धावा आल्यात 2. इथे दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करावी लागेल कारण 64 धावांचं लक्ष पाहायला गेलं तर विशाल लक्ष आहे. अकुटप्प्याचा बॉल कव्हर्सला खेळलाय. अलॉंग दी कार्पेटने बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. पॉवर प्ले मध्ये सध्या 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. केलं की संशयाने बघणाऱ्या नजरा देखील आदराने झुकतात आणि ते शैलेशला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला अलॉंग दी कार्पेटने जणू काही जमिनीला गुदगुल्या करतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी शैलेशच्या बॅट मधून येतोय चौकार. येस डीजे. संख्या 7 स्कोर बोर्डवर. एक दुसरे की साथ आयुष्यात खूप महत्वाची राहते. इथे बीट झालाय. रडार मध्ये नव्हता बॉल आणि त्यानंतर सिंगल इथे घेतली जाते परंतु खराबपैकी बॉल येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने जिथे धावा मिळतील. आणखीन एक धाव म्हणजे 2 धावा या बॉलवर इथे मिळणार आहेत. सिंगल इथे होऊ शकली असती. सिंगल इथे झाली होती त्याचं स्वागत असेल कारण ही स्पर्धा मायबाप क्रीडा रसिकांना केंद्रबिंदू मानूनच तयार केली गेली आहे. आणि त्यानंतर अंतिम दिवस आपण पाहतोय. शैलेश स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल इथे फेस करेल. फुलरलेनचा बॉल फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग ड्राईव्ह इथे ठोकलाय. 1 रन इथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. अतिशय चांगला स्ट्रोक इथे सजवला. ची मार्कवर आहे. 64 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचंय. 10 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. गणराजसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन खेळलाय. मिड ऑफला सुद्धा क्षेत्ररक्षक बॉल मागे दाबेल. सिंगल इथे मिळेल. शेवटचा बॉल होता पहिल्या ओव्हर मधला आणि आता सिंगल घेतली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे पोहोचली आहे. टीमची टोटल पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा आतापर्यंत तो खेळतोय. 3 बॉल मध्ये 5 तर गणराजने बनवल्या 3 बॉल मध्ये 4 धावा. पुलरलींचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. फिल्डर आहे डीपला आणि त्याने इथे टिपलाय. सुरेख झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. ओयूटी आउट. गणराज पालकरला परतावं लागेल. येस डीजे. गुहागर खारवी तर बेस्ट ऑफ ऑल खारवी तर त्यांच्या विरोधात रेस्ट ऑफ गुहागर खारवीच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल सो मॅच. परंतु सध्या विकेटचं झाले पतन. विकासने घेतली आहे पहिली विकेट. हा बॉल अकुटप्प्याचा बॉल. त्याच्यावर मोठा प्रहार. मिड विकेटला बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप मिड विकेटच्या पलीकडे शैलेशच्या बॅट पडून येतोय षटकार. येस डीजे. कुंदन परेश शैलू पालशेतचा शान. खेळाडूंमुळे मिळतो समाजाला मान. 23 मार्च देशाच्या स्वातंत्र्यासाठी मानवंदना देणारा षटकार इथे ठोकलाय शैलेश कुलकर्णी. धावसंख्या सध्या 17. नेक्स्ट बॉल साठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. फुलरलेनचा बॉल इथे टायमिंग प्रॉपर नाहीये. ऑन साइडला बॉल येतोय. सिंगल इथे घेतली जाते आणि आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल प्रणव. सिंगलच इथे मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 18 धावा. समाज बांधवांपैकी कोणीतरी एक संघ इथे जिंकणार. स्ट्रायकिंग एंडला प्रणव साठी हा बॉल विकासचा. फुलरलेनचा बॉल. हेलिकॉप्टरचा फटका चांगलाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर इथे लँड केलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. करतात कमाल. तांडेल नवलाई स्टार ग्रुपच्या माध्यमातून षटकारासाठी इथे पारितोषिक लावलं गेलं आणि लगेचच इथे तुटून पडलाय. हेलिकॉप्टर इथे उडवला लँड केलाय. यावेळी संयम इथे दाखवलाय. धाबा मिळतील सध्या स्कोर कार्डवर. 1 रन इथे आता घेतली जाते आणि एका धाबेने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बोर्डवर पोहोचली आहे. येऊन पोहोचली आहे 25 या अंकावर. त्यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज सारख्या एका बलाढ्य संघाला पराभूत करून इथे कोणता संघ जिंकेल. इथे फुलटॉस होता परंतु मिस टायमिंग केलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल घेतलाय. फलंदाजाला परतावं लागेल. मोठी विकेट. शैलेश कुलकर्णी. ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. झेल इथे टिपलाय.
सुबोध जाधवने. ही विकेट होती संघनायकाची. सध्या आपण पाहतोय फ्रेम मध्ये आहे, नाराज आहे. ज्या पद्धतीने खेळायचं होतं चेहऱ्यावर नाराजी लपवली जात नाहीये. सेकंड सेमी फायनलचा तरार इथे रंगलाय आणि आता विकेटचं झालंय पतन. फलंदाज शैलेश कुलकाम डगावचा इथे संपलाय. 25 धावा सध्या ऑन बोर्ड आहेत. 2 गडी ते गमावलेत. तिसऱ्या ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल इथे फेस करेल संग्राम. फुलटोस बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय येस इट इज नो बॉल. खराब बॉल. आणि त्यानंतर 2007 मध्ये ज्या चेंडूचा जन्मादिचा त्यानंतर धावसंख्या 26 अब तक 26 आहे. परंतु इथे मोठा फटका येईल का? गरज आहे. पुलल्लींचा बॉल ऑन साइडला फटका खेळाय. फिल्डर आहे. सिंगलच इथे मिळेल. एका धाबेवर थांबावं लागतंय. एकेरी धाबी ते मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर आता 27. 64 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. चांगली इनिंग पेश करावी लागेल. त्या गोलंदाजी करतोय त्याच्या समोर प्रणव आहे. 27 रन 2 गडी बाद. हा फटका चांगला आहे. लवकर पिक केला. बॉलला पाठवलाय. डीप बॅकवर्ड केले. बाउंड्री लाईनच्या बाहेर हल्ला केलाय प्रणव नाटेकरने. त्याच्या बॅट मधून येतोय ते षटकार. 6 धावा. येस डीजे लवते. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका, कारण हा खेळाडू आता या मॅच मध्ये जायंट किलर ठरेल की काय हे चित्र त्याने दाखवलंय. अखिल भारतीय संघटनाचे अध्यक्ष सीतारामजी पटेकर आपल्याला विनंती आहे कृपया आमचा आवाज आपल्या चांगलीच बॅटिंग करेन. 33 धावा त्याने ते आता षटकारानंतर दाखवून दिले. हलक्या त्याने दिशा दिली. मनगडाची ताकद. डीपला कव्हर्स मध्ये फिल्डर धावेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 फिल्डर आहेत आणि त्यांच्यामधून बॉलला काढलंय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. जसा काही सुई मधून धागा काढावा अगदी तसाच फटका इथे सजवला. धावा मिळतील 4. येस डीजे दादा असं मी म्हणेन आता या मॅच मध्ये, कारण एक षटकार आणि चौकार त्याने ठोकलाय. नेक्स्ट बॉल फुलरलेनचा बॉल इथे कमबॅक झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल येतोय ते निर्धाव. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आता 37. 64 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. बरसलाय. 5 बॉल मध्ये 17 धावा त्याने काढल्यात. एक षटकार 2 षटकार त्याने ठोकले. एक हेलिकॉप्टरचा नजराना पेश केला आणि त्यानंतर चौकार. बॉल शिल्लक असतील आता तुमच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 27. मॅच अभी जिंदा है परंतु इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल अगदी फुलरलेनचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑफ ला चाललाय बॉल. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बोर्ड वर पुढे चालली आहे. तर याच दरम्यान आदरणीय सीतारामजी पटेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं आहेत तुमच्याकडे 13 आणि धावा बनवायच्या असतील 26. स्पेशल 26. 26 नोव्हेंबर 2008 मुंबई शहरावर झालेला दहशतवादी हल्ला तो देखील आठवावा लागेल. अनेक आपले निष्पाप बांधव शहीद झाले. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली असेल. अकूट टप्प्याचा बॉल इथे बाहेर चाललाय पण तो अंपायरचा सिग्नल येतोय. हा असेल इथे डॉट बॉल. धावांची गोलंदाजी ते कमबॅक करतील, कारण हा क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. टीम मीटिंग इथे घेतली जाते. दगदग मुवमेंट असेल. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आता 12 आणि या 12 बॉल मध्ये तुम्हाला 26 धावा इथे बनवायच्या आहेत. किंग एंडला प्रणव जो खेळतोय 6 बॉल मध्ये 18 या धावसंख्येवर. तर त्याच्या बरोबरने खेळतोय संग्राम पटेकर 3 चेंडू मध्ये 1 धावेवर. हा बॉल स्वीप इथे करायचा होता. बीट झालाय. या बॉलवर उत्तर नाहीये प्रणवकडे. पहिला बॉल इथे टाकत असताना षटक क्रमांक 4 चा रोशन बडापकर. बॉल आता शिल्लक असतील तुमच्याकडे 11 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या असतील 26. काय घडेल करो वा मरो, जिंकू किंवा मरू. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेचा खेळ, शेवटचा दिवस या स्पर्धेचा याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा. इथे फटका चांगला रडार मध्ये होता. भिरकावून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. ह्यूज अँड हँडसम आउट ऑफ द पार्क. येस डीजे पारितोषिक देखील इथे लावलं गेलंय. षटकार इथे ठोकलाय प्रणवने. तो सांगतोय मै झुकेगा नाही साला. काही होऊ दे ही मॅच मला जिंकूनच द्यायची. परंतु दुसऱ्या बाजूला रोशन वडापकर आहे. त्याने देखील अनेक क्रीडांगण गाजवली आहेत. शिप बदलो न बदलो मित्रांनो, वेळ मात्र नक्की बदलते. हा बॉल खोदून काढलाय. हवेत आहे बॉल. हा बॉल देखील येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण इथे चांगलं आहे.
टाळ्या वाजल्या पाहिजे. क्षेत्ररक्षण 100%. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. काय झोकून दिलंय क्षेत्ररक्षण करत असताना अगदी स्वस्तिक पटेकरने ते दाखवून दिलंय. टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. अक्षरशः झोकून दिलंय. धावा इथे वाचवल्यात. एकच रन इथे मिळणार आहे. 44 धावा स्कोर बोर्डवर. 2 गडी बाद. 44 धावा इथे वाचवल्यात. 5. काय इथे जणू काय स्पायडरमॅन आलाय की काय मैदानात हेच पाहायला मिळालं. आणि त्यानंतर 5 धावा इथे रोखल्यात. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आता 45. 64 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय जिंकण्यासाठी. 9 बॉल मध्ये 39 धावांची गरज आणि हा बॉल पाठवून दिलाय. जसं का स्ट्रायकिंग एंडला आला प्रणवच्या विरुद्धात, प्रणवच्या बरोबरीने खेळत असता संग्रामच्या बॅट मधून रोशनच्या विरोधात येतोय. चुकलाय. 51 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रोशनवर आक्रमण झालंय. हा बॉल थोडासा बाहेर होता. लवकर खेळण्याचा मानस इथे दाखवला बॅटर संग्रामने. आता समीकरण येऊन पोहोचलंय या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 13 धावा. पण तू हा बॉल असेल इथे निर्णायक. या बॉलवर काय घडेल? या बॉलला बाहेर टाकलाय. हंपायचा सिग्नल येतोय. हा बॉल आहे ते वाईट बॉल. करा पिचिंग. थोडासा बाहेर चाललाय. त्यानंतर पंचांनी ते दंडित केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 इथे दाखवला गेला. वाईट बॉल. फायनल सेकंड डावाचा की ते सुरू आहे. आणि आता समीकरण 7 बॉल मध्ये 12 धावा. हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला. 12 धावा. शेवटचा बॉल इथे डॉट टाकला गेलाय. कमबॅक इथे झालंय रोशनने. पण तो सुमधुर संगीत ऐकूया. 6 बॉल त्याच्या बरोबर आहे संग्राम. नॉन स्ट्रायकिंग एंडला 6 बॉल मध्ये 7 धावा. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग बाहेर आहे. अंपायर्स इथे सांगतायत की हा बॉल इथे डॉट बॉल आहे. चांगली लाईन बीट झालाय. 5 बॉल मध्ये 12 धावा इथे बनवायचे आहेत. पहिला बॉल प्रज्योतने इथे डॉट बॉल टाकलाय. परंतु स्ट्रायकिंग एंडला प्रणव आहे. त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय की जाऊ दे, एक चेंडू गेलाय. तो येणारे 5 बॉल मध्ये मला धावा इथे काढायच्या आहेत. प्रज्योतचा नेक्स्ट बॉल. हा बॉल यावेळी बाहेर टाकलाय. इथे आणखीन एक चांगला चेंडू टाकला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकला गेलाय. 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या असतील 12. 4 बॉल मध्ये 12 धावा. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल इथे डॉट टाकलेत आणि आता यावेळी दबाव आहे. इथे दबाव दिसतोय. सिंगल मिळेल. खराब पिचिंग. एकेरी धावेने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर बोर्डवर आता धावसंख्या 53 धावा. 4 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. सामना बरोबरीत सुटेल का? अनेक प्रश्न असतील. परंतु इथे संघर्षाच्या काळात स्वतःला सांगायचंय येस आय कॅन डू इट. मी हे करू शकतोय. आणि त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग बाहेर ठेवलाय. आणि त्यानंतर 3 बॉल इथे फलंदाजाला बीट केलेत. चांगली गोलंदाजी प्रज्योत. शेवटच्या षटकासाठी का विश्वास इथे दाखवला गेला हेच त्याने दाखवून दिलंय. 2 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या असतील तब्बल 11 धावा. 53 धावा स्कोर बोर्डवर आहे. 2 चेंडू आणि धावा बनवायच्यात 11. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 बॉल मध्ये 11 धावा इथे बनवायच्या आहेत. हा बॉल इथे निर्णायक असेल. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक इथे रन पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? आणि इथे दुसऱ्या रनच्या प्रयत्नात कुठेतरी यष्टीरक्षकाने गंमत केली. धावा मिळतील इथे 2. अशीच मी म्हणेन. 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 9. इथे मोठा एक फटका ठोकला गेला तर कमबॅक होऊ शकतं. कदाचित इथे डॉट बॉल आला तर मात्र आव्हान कठीण असेल. परंतु त्याच प्रयत्नात असेल आता फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना प्रणव नाटेकर. कारण आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने केली आहे. या 2 बॉलवर भवितव्य आहे. आई नवलाई हे दौतड आणि त्याचबरोबर जय हनुमान धाकटी जांभारी संघाचं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रज्योत नाटेकर. 3 बॉल त्याने डॉट टाकलेत आतापर्यंत. जकडून ठेवलंय. दोन्ही बॅटर्सना संधी त्याने दिली नव्हती. आणि आता हा बॉल पाहूया. हा बॉल देखील उडवलाय. फटका चांगलाय. रडार मध्ये होता. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील इथे आता 6 धावा.
षटकार इथे ठोकलाय आणि आता धावसंख्या पोहोचली आहे 61 या धावसंख्येवर. एका बॉल सुपर होईल का? मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका, कारण आता मॅच मध्ये जान टाकली आहे. कमबॅक इथे झालंय, षटकार ठोकलाय. 14 बॉल मध्ये 33 धावांची इनिंग इथे पेश केली आहे. येस, किराणा स्टोअर्स हेदवी उल्हासजी हळदणकर यांच्या माध्यमातून 1111 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यांचे देखील आम्ही शतशः ऋण व्यक्त करतोय. एक बॉल मध्ये 3 धावा. दोन्ही संघांचं भवितव्य. मायबाप खेळाडू सिख मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवटचा दिवस कोणत्या संघासाठी गोड होणार याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. बॉल लाख मोलाचा बॉल, टाळ्या बाजू देत. शेवटचा बॉल, एक बॉल मध्ये धावा बनवायच्या 3. हा बॉल देखील पाठवलाय, फिल्डर आहे डीपला, त्याच्या दरम्यान चेंडू चाललाय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे क्षेत्ररक्षक घेतोय बॉल हातात आणि फलंदाजाला व्हावं लागते. इथे बाद झालाय फलंदाज आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. जय हनुमान, धाकटी जांभारी, वेल प्लेड. येस डीजे. तर येस, थँक्यू डीजे. सेकंड फायनलिस्ट म्हणून संघ इथे दाखल झालाय. जय हनुमान, धाकटी जांभारी.